हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. त्या द्वादश त्या पंथात जे नाव घेतील ते माझ्याच मुखात राहतील. आता परमात्म्याने दया केली. पुण्यात्म्यांनो, या दासाला पाठवलं आपला प्रतिनिधी बनवून आणि ती बुद्धी दिली या दासाला परमात्म्याने कबीरजींनी आपल्या द्वारे लिहिल्या गेलेल्या त्या सांकेतिक शब्दांना आता या दासाद्वारे सार्वजनिक करत आहे तुमच्यासमोर. तर पुण्यात्म्यांनो, हे कबीरपंथी नाही समजू शकले आणि हे राधास्वामी, धनधन सद्गुरू, जय गुरुदेववाले, हे शिवदयालजींपासून निघालेले, हे सच्चा सौदा शिरसावाले, जगमालवाले, हे त्याच काळाच्या चालवलेल्या पंथातील एक आहे. तर आता प्रसंग चालू होता. परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी येऊन सांगितले होते आणि धर्मदासजींना सांगितले होते की एकदा माझी या काळाबरोबर वार्ता झाली होती. त्याने सांगितले होते की कलियुगामध्ये असे करीन या प्राण्यांना, हे भक्तियोग्य नाही राहणार. तर परमात्म्याने तुम्हाला पहिल्यांदा चांगलं शिक्षण दिलं. त्यांना माहीत होतं हे बिघडणार खूप. आपण बिघडलो पण खूप, कारण की चांगला हुद्दा असेल, चांगली कार बंगला असेल, रामाची आवश्यकताच नाही समजत होत आपण. आणि उद्या गाढव बनून कुंभार 2.5 मणाचा बोजा लादेल तेव्हा समजेल. तर ते ज्ञान नाही आपल्याला, ते ज्ञान या ज्ञानानेच होईल, या तत्वज्ञानाने होईल. तर पुण्यात्म्यांनो, आता आपल्याला तो मोक्ष प्राप्त करायचा आहे जिथे गेल्यानंतर परत परतून आपण संसारात येत नाही. तर तो कोण आहे? तो परमअक्षर ब्रह्म आहे. तो सत्पुरुष, अमर पुरुष आहे. गीता अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदात्याने सांगितलंय की अर्जुन, जे मी तुला ज्ञान सांगितलंय की तत्वदर्शी संताचा शोध घे, मग तो तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म तत्वाचं ज्ञान सांगेल. तो तत्वज्ञान सांगेल तुला. त्या तत्वज्ञानाला समजल्यानंतर त्यात लिहिलंय 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात सांगितलंय की जरा मरण मोक्षाय यतंती ते जो माम आश्रिते, म्हणजे माझ्याद्वारे दिल्या गेलेल्या या ज्ञानाला जो आश्रय बनवून तत्वदर्शी संताचा शोध करतात आणि जो फक्त इथे जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्थेचं दुःख, मरण म्हणजे मृत्यू, जरा आणि मरणातून सुटण्यासाठी जे प्रयत्न करतात आणि जगातल्या कोणत्याही वस्तूची जे मागणी नाही करत, ते तत्व ब्रह्मविदू, ब्रह्मतत्वविदू आणि त्या परमात्मा तद्ब्रह्मला जाणतात आणि अखिलमच अध्यात्म, सर्व अध्यात्माला जाणतात आणि सर्व कर्मांनी परिचित आहेत. इथल्या सगळ्या कर्मांनी आणि पूर्ण अध्यात्म मार्गाने ते लोक परिचित आहेत जे फक्त जरा आणि मरणातून मोक्षासाठीच प्रयत्न करत आहेत. 8व्या अध्यायाच्या 1ल्या श्लोकात गीता ज्ञानदात्याला अर्जुनाने विचारले, किम तद्ब्रह्म? ज्या तद्ब्रह्मला जाणून प्राणी केवळ जरा आणि मरणातून, या कष्टातून सुटण्याचा प्रयत्न करत असतो, तर ते तद्ब्रह्म काय आहे? कोण आहे तो भगवान? गीता ज्ञानदात्याने गीताध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 3 मध्ये उत्तर दिले, तो परमअक्षर ब्रह्म आहे. बघा, अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर 29, हा 29 नंबर आहे. यात म्हटलंय की जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतंती यः, माम आश्रितः, माझ्या या ज्ञानाचा आश्रय करून की तत्वदर्शी संताचा शोध घे,
तर हे यतंती यः जे प्रयत्न करतात, जरा आणि मरण मोक्षाय, जरा आणि मरणाच्या मोक्षाच्या साठी जे प्रयत्न करतात, ते ब्रह्म तत्विदु कृष्णाम आध्यात्मच कर्म अखिलम. ते पूर्ण अध्यात्माला, तत्ब्रह्मला आणि सगळ्या कर्मांनी परिचित आहेत, जाणत आहेत. विदू म्हणजे जाणतायत. याचा अनुवाद वाचूया. जे मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी, जरा म्हणजे म्हातारपण, वृद्धावस्था असं लिहिले त्यांनी इथे, ते पुरुष त्या तत्ब्रह्म त्या ब्रह्मला, संपूर्ण अध्यात्माला, संपूर्ण कर्मांना जाणतात. त्या 3ऱ्या श्लोकात हे सांगितलंय 8व्या अध्यायाच्या, की फक्त जे मलाच सर्व काही समजत आहेत ते मलाच जाणतात. ते तर मलाच जाणतात बस. मग इथे सांगितलं 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात अर्जुनाने विचारलं गीतेत की किम तद्ब्रह्म, किम अध्यात्म, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदेवम किम उच्यते. याचा ते ब्रह्म काय आहे. आणि याचे 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलंय गीता ज्ञानदात्याने. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात तो परमक्षर ब्रह्म आहे. आता याने सिद्ध झाले की गीता ज्ञानदात्याहून कोणी अन्य परमशक्ती आहे जी जीवाला पूर्ण सुखी करू शकते आणि पूर्ण मोक्ष प्रदान करू शकते. आता इथे गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5 व 7 मध्ये गीता ज्ञानदात्याने सांगितलं आहे की माझी भक्ती कर, मलाच प्राप्त होशील. आणि 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 या 3 मंत्रात म्हटलंय की त्या परमेश्वर, जर तू साधना करशील त्याच्या भक्तीच्या कमाईच्या ताकदीने, योगाच्या ताकदीने, भक्तीच्या शक्तीच्या ताकदीने तू त्याला प्राप्त होशील. 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदाता आपल्या साधनेचा मंत्र सांगतात. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि जो याचं अंतिम श्वासापर्यंत स्मरण करतो, त्याचं शेवटच्या श्वासापर्यंत स्मरण करत सोडून जातो, तो ओमने मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होतो. ओमने मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोक. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात सांगितलंय की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी मग परत जन्म मृत्यूमध्ये येतात. तर याने पण पूर्ण मोक्ष नाही झाला, जन्म मृत्यूचा दीर्घ आजार संपला नाही. मग 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलंय त्या परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. ब्रह्मण म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म. बघा 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक दाखवतो. अध्याय नंबर 17 आणि श्रीमद भगवद्गीता हा 23वा श्लोक. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाच यज्ञाच विहितः पुरा. याला स्पष्ट केले ओमचे ओम, तत् तत् सत सत, ओम तत्सत असे. हे 3 प्रकारचे ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्मचे नाव म्हटले आहे. ब्रह्मणे म्हणजे सच्चिदानंद घनब्रह्म करतात, म्हणजे परमअक्षर ब्रह्म समजा, याला परमअक्षर ब्रह्मचे नाव आहे. आता आपण परत येऊ, 8व्या अध्यायाच्या अध्याय नंबर 8 वरच परत येऊया. हे बघा 13व्या श्लोकावर हे पहा. 8वा अध्याय गीताजीचा आणि हा 13वा श्लोक इथे आहे, 13वा. आता आपण संस्कृत पण वाचण्यायोग्य झालोत असं काही नाहीये. देवनागरी लिपी आहे ती. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. आता हा गीता ज्ञानदाता सांगतो की माम ब्रह्म, मज ब्रह्मचा ओम इति, ओम हे एकाक्षरम
एक अक्षर आहे, नथिंग एल्स. व्याहरण अनुस्मरण म्हणजे उच्चारण करून स्मरण करत करत. य याती त्यजनदेहम, य प्रयाती त्यजनदेहम, जो शरीर सोडून जातो. याचे श्वास स्मरण करत करत य याती परमाम गतिम, तो परमगतीला प्राप्त होतो. इथून चालू होते ओम ओम. जो पुरुष आहे ओम, या एका अक्षर ब्रह्मचे उच्चारण करत करत आणि त्याच्या अर्थस्वरूप मज निर्गुण ब्रह्मचे चिंतन करत करत शरीराचा त्याग करून जातो. तो पुरुष परमगतीला प्राप्त होतो. ओमने होणारी परमगती ती कोणती आहे? ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत पुनरावर्तीमध्ये येतात. बघा 8व्या अध्यायाचा इथेच आहे 16वा श्लोक. हे अर्जुन, ब्रह्मलोकपर्यंत सर्व लोक पुनरावर्तीमध्ये आहेत. हा स्टार लावून त्यांनी ते विश्लेषण पण केले आहे. अर्थात ज्यांना प्राप्त होऊन मागे परत संसारात यायला लागेल, जिथे जाऊन पण परत संसारात यायला लागेल, असे पुनरावर्ती म्हणतात. याला पुनरावर्ती, याचे विश्लेषण केलं, पुनरावर्तीचा अर्थ स्पष्ट केला यांनी. तर याने सिद्ध झालं की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी पण परत येतात ओम नामाचा जप करणारे. आगे गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन साहेब की बंदगी कहीं छोड़ ठिकाना नहीं. आता 8व्या अध्यायाचा 5 आणि 7 आणि 8, 9, 10 मंत्र कन्सेप्ट क्लिअर करेल. बघा 8व्या अध्यायाचा आता आपण हा 5वा श्लोक वाचूयात. गीता ज्ञानदाता सांगतो, जो पुरुष, जो साधक शेवटच्या काळात पण माझे स्मरण करत शरीराचा त्याग करून जातो, तो माझ्या साक्षात स्वरूपाला प्राप्त होतो नाही. तो मदभावम याती, माझ्यावाल्या भावाला प्राप्त होतो, माझ्यावर आसक्त होतो. आणि यात कोणता संशय नाहीये. 6व्यात हे सांगितलंय की जो अंतसमयी ज्या पण कोणत्या भावामध्ये भावित राहतो, अंतसमयी त्यालाच प्राप्त करतो मृत्यूनंतर. 6व्यामध्ये एक नियम सांगितलाय, विधान सांगितलंय. जा साता बासा होई. याचा अर्थ हा आहे, हे कुंतीपुत्र अर्जुन, अंतकाळात ज्या ज्या भावांचं स्मरण करत करत शरीराचा त्याग करून जातो, करतो, तर त्यालाच प्राप्त होतो. सदा त्याच तद्भावम भावितः, त्याच भावाने भावित राहतो, म्हणजे त्यावर आसक्त राहतो, त्यातच भावना बनून राहते. याचा अर्थ हा आहे. पुढे सांगितलंय, म्हणून 7व्यात सांगितलंय, म्हणून सर्व समयी निरंतर माझं स्मरण कर आणि युद्ध पण कर. अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त होऊन निसंदेह मलाच प्राप्त होशील. आता यामध्ये काय म्हटलंय की एक नियम आहे, अंतसमयी कोणत्याही ज्यावर आसक्त, ज्यामध्ये आशा ठेवत शरीर सोडून जातो, अंत त्यानंतर त्याच्याकडेच पोहोचतो. आता सांगतो की तू मला प्राप्त करायचं तर माझ्यामध्ये मनवाला हो, माझीच साधना कर. युद्ध पण करावं लागेल, इथे तर युद्ध करावं लागेल माझ्या शरणात राहशील तर. आणि युद्ध करणाऱ्याला तर मग शांती स्वप्नात सुद्धा नाही. याने सिद्ध आहे की ओम नामाचा जप करणाऱ्याला शांती नावाची गोष्ट नाही. यासाठी 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात सांगितले की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमेश्वराच्या कृपेनेच तू परम शांतीला आणि शाश्वत स्थान म्हणजे त्या सनातन परमधामाला प्राप्त होशील. याने सिद्ध झाले की गीता ज्ञानदाता सांगतो की माझ्या शरणात राहायचं असेल तर युद्ध करावं लागेल तुला. आता तू विचार कर, जिथे युद्ध करायचं आहे तिथे शांती नावाची गोष्ट नाहीये, आणि हे ओमने शांती शोधतायत आणि म्हणतात की ओम शांती. झाली शांती? स्वप्नात पण नाही मिळणार. आता गीताजी अध्याय नंबर 8च्या आपण 5, 6, 7 वाचले. 8, 9, 10 मध्ये त्या परमक्षर ब्रह्मची महिमा सांगितली. पहा अध्याय नंबर 8चा, हे श्रीमद भगवत गीता. हे 7 पर्यंत वाचलं आपण, आता 8वा वाचूया. इथे याचा अनुवाद आहे. हे पार्थ, हे नियम नाहीये, हे आपोआप नियम तर त्यात लिहायला हवं होतं. परमेश्वराच्या अभ्यास योगयुक्तेन
हे ध्यानांवरच पूर्णतः भर देत आहेत. ध्यानाचा अभ्यास रूप योगाने युक्त नाही, नामाने नाम सांगून ठेवलंय ओम तत्सत. आता जसं या परमात्म्याच्या त्या लोकाला मिळवायचं आहे आपल्याला जिथे जाऊन सुखी होऊ आपण. परमात्मा तर इथे येत राहतात, दर्शन पण होत राहतात, ते सांगून गेलेत अशी साधना करा. या साधनेने या प्रकाराने या स्थानाला प्राप्त व्हाल जिथे गेल्यानंतर परतून नाही यायचं. तर त्यासाठी मजुरी आहे ही साधना आमची. जसं हँडपंप लावायचा आहे. हँडपंप कशासाठी लावायचा आहे? लावायचा आहे याकरता की पाणी आम्हाला इष्ट आहे, आपल्याला पाणी पाहिजे आणि पाणी पृथ्वीत आहे. त्यासाठी हँडपंप लावण्यासाठी जी पण आपण उपकरणे वापरली आहेत, तो हँडल, पाईप आणि जितकं काही सारी काही पद्धत जी आहे त्याला मिळवण्याची, ही आपली साधना आहे, ही पूजा नाही आहे. पूजा तर आपण त्या पाण्याची करतो ज्याला मिळवायचं आहे आपल्याला. तर हा मंत्र जो आहे ओम, तर या ब्रह्मचा, आणि तत् या अक्षर पुरुषाचा. अक्षर पुरुष एक पेड़ है, निरंजन वाकी डार, तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. तत् हे अक्षर पुरुषाचा आणि सत हे सारनाम आहे, आदिनाम आहे, ही परमक्षर ब्रह्मची पूजा आहे. त्याला प्राप्त करण्याचा मंत्र आहे. म्हणजे या सर्वांना मिळून आपण असा विचार केला, हँडपंप लागेल या साऱ्या प्रोसेसला. जसा श्वास उच्छवासाने सतनामाच्या 2 अक्षरांचा जप करायचा आहे. हे तर समजा की हँडल मारतोय आपण आणि पाईप खाली करतोय, पाईप पोहोचला पाण्यापर्यंत, मग त्यानंतर काम सुरू होतं सारनामाचं. म्हणजे मशीन समजा सारनाम, सार शब्द आहे आणि त्याने जी वस्तू मिळेल ती आमची इष्ट आहे. जल ते चुकीचं सांगत आहेत. लक्ष दिलं तर कळेल की यांचा अडवणूक करण्याचा मानस होता. बघा 8व्या अध्यायाचा, आता आपण 8वा श्लोक वाचत आहोत 8व्या अध्यायाचा. हा 8व्याचा इथे अनुवाद आहे. हे पार्थ, परमेश्वराच्या अभ्यास, त्या नामाने, अभ्यासाने, जे त्याचे सच्चिदानंद परब्रह्मचे नाव आहे ना, त्याच्या अभ्यासाने की योगाने युक्त, त्याच्या भक्तीने युक्त, दुसरीकडे विचलित न होणाऱ्या चित्ताने, म्हणजे बिलकुल कुठे दुसऱ्या इष्टदेवतेची पूजा नाही करायची, त्या भगवानाला इष्ट मानून पूजा करणं, निरंतर चिंतन करत करत परम दिव्य पुरुष, परम प्रकाशरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच प्राप्त होतो. गीता ज्ञानदाताहून अन्य कोणाला प्राप्त होतो. आणि 9व्यामध्ये म्हटलं आहे की जो कवीम, जर या कवीबद्दल बोललो तर लांबच लांब चॅप्टर बनेल. आपण त्याचा अनुवाद वाचून आपली जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर करू. जो सर्वज्ञ लिहिलं यांनी, हे परमात्म्याचे नाव आहे. अनादी, सगळ्यांचे नियंता, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म, सगळ्यांचे धारण पोषण करणारे, अत्यंत अचिंत्य स्वरूप. आदित्य वर्णम म्हणजे सूर्याप्रमाणे चमकदार, चमकणारा प्रकाशरूप. आता सूर्य प्रकाशरूप तर निराकार कसा झाला? सूर्य साकार आहे तो परमात्मा, परंतु शरीर तेजोमय आहे. तमस्सहा म्हणजे अविद्येच्या अतिपलीकडे सच्चिदानंद घन परमेश्वराचं स्मरण करत 8-9 वाचले आपण. 8व्या अध्यायाचा 10व्यावर आलो आपण. करत करत तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळात योग बलेन म्हणजे भक्तीच्या शक्तीने, योग म्हणजे भक्ती, जी साधना आपण केली आहे त्या भक्तीच्या शक्तीने भ्रुकुटीच्या मध्ये प्राणांना चांगल्या प्रकारे स्थापित करून परत निश्चल मनाने स्मरण करत करत त्या दिव्य परमपुरुष, दिव्यरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. त्या परमात्म्याला परम अक्षर ब्रह्मला प्राप्त होतो. आता पुण्यात्म्यांनो, याच संदर्भात परमात्म्याने म्हटलंय कि गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसारी, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पारे. आता आपण भक्त आहात कारण की तुम्ही दुधाने पोळलेले आहात आणि आता लस्सीला पण फुंकण्याचा प्रयत्न करत आहात. अनेक भक्त सांगतात, एक भक्त आला श्रद्धाळू आणि त्याच्याबरोबर 4-5 शिष्य पण, ते शिष्य घेऊन येत होते त्याला, आणि तो संत होता.
त्या शिष्यांना समजलं, त्यांना कळलं की गुरुजी पण बनतील पशु. त्याला सांगून समजावून आणलं की बघ, आम्हाला तर हवेत भगवान, तुम्ही पण परमात्म्यासाठी प्रयत्न करत आहात आणि आम्हाला पण हेच सांगू इच्छिता, परमात्म्याची भक्ती करा. आज आम्ही जे ज्ञान ऐकलं एक, तुम्ही त्याचा निर्णय करा आणि चला, तुम्ही पण चला आणि बघा इथे आले आहेत, त्यांनी ज्ञान ऐकलं, समजलं. आता शिष्यांच्या म्हणण्याने त्याला मानावं लागलं, नाम घेतलं. आता बघा, उलटी गंगा वाहवतील परमात्मा. आता गुरूंना शिष्य पार करवतील, त्यांची समजूत घालून आणतील. बिनकामाची ओझी वाहता आपली कर्म बिघडवणारी. कल्याण करवून घ्या जाऊन. तो तर चतुर माणूस होता, कर्म खूप बिघडले होते त्याचे, अभिमान शिल्लक होता. नाम घेऊन गेला, पहिला मंत्र घेऊन गेला. मग काय म्हणतो शिष्यांच्या समोर किंवा भेटताना, 4 इकडे उभे 4 तिकडे उभे. म्हणू लागले, एकीकडे तर आपण सांगता, माझी एक प्रार्थना आहे, ऐकवा. हा बाबा ऐक. एक तर सांगता याची पूजा नाही करायची आणि हे मंत्र तोच देतात. बघ भावा बघ, सांगा बाबा. आता त्या 1 मिनिटात काय समजावणार? कारण त्याला तर हे हवं होतं की शिष्य तर मला चिकटून राहावेत, त्यांच्या कल्याणाशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. अज्ञानी माणूस होता तो. आता पुण्यात्म्यांनो, ही भक्ती देत नाही आम्ही त्यांची. आता जसे आपण विदेशात गेलेलो आहोत आणि तिथले जे प्रबंधक आहेत, जसे आपण कोणाकडून जोडणी घेतली आहे विजेची, कोणाकडून टेलिफोनची आणि कोणाकडून गॅसची, पाण्याचं किंवा बँक लोन घेतलेलं आहे, तर त्याचे जे कर्ज परत देत आहोत, द्यायचे आहे, तर काय आपण त्यांची पूजा करत आहोत? ते तर तुमचे एक माणुसकीच्या नात्याने परमकर्तव्य बनत आहे. त्याचा टॅक्स द्यायचा, विजेचं बिल भरायचं, कारण ते आपली जोडणी चालू ठेवतील. हे काय त्यांची पूजा थोडीच करतात, उपकार थोडीच करतो आपण त्यांच्यावर. आपण पैसे देतो आणि त्यांच्याकडून घेत आहोत, ते काय उपकार करतात आपल्यावर? तर इतकी समज राहिली, अभिमान सुटत नाही प्राण्याचा. तर हा मुद्दा स्पष्ट करू पाहतोय दास की आपण यांची पूजा नाही करत. आपण पूजा तर कबीर परमात्म्याची करतो, सतलोकात जाण्याची करतो. त्यासाठी ज्या ज्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत त्या क्रिया करत आहोत आपण. आता यांची मजुरी करत आहोत, साधना करत आहोत, पूजा नाही करत आहोत आपण. आता कसे करत आहोत? पहिले तर हा मुद्दा स्पष्ट करूया कि 3 देव की जो करते भक्ती, उनकी कदे ना होवे मुक्ती. आता ही तर आहे खरी साधना. असे केल्याने लाभ होईल, गीता ज्ञानदाता सांगतो. आणि जे या 3 देवतांपर्यंतची पूजा करतात, 7व्या अध्यायाच्या 12 पासून आणि 15 पर्यंत, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे साधना करतात, यांना इष्ट मानून जे पूजतात, त्यांच्यासाठी सांगितलंय. जे यांना फायनल गॉड मानतात, कंप्लीट गॉड, त्यांच्यासाठी सांगितलंय की ते मुक्ती प्राप्त नाही करू शकत, मोक्ष प्राप्ती नाही होऊ शकत त्यांना. या 7व्या अध्यायात निर्णायक ज्ञान दिलंय. आणि हे सांगितले गीता ज्ञानदाताने की अर्जुन, आता असं ज्ञान सांगीन जे जाणल्यानंतर परत काहीच शिल्लक जाणण्याचे नाही राहणार. आणि बिलकुल खरे सांगितलंय. बघा, हा 7वा अध्याय, याचा 2रा मंत्र बघा. मी तुझ्यासाठी या विज्ञानसहित तत्वज्ञानाला पूर्णपणे सांगीन, ज्याला जाणून संसारात परत अजून काही पण जाणण्यायोग्य शिल्लक नाही राहणार. झालं पूर्ण. आपण याला जरा थोडक्यात वाचूया. 7व्या अध्यायाचा आपण 12 पासून सुरू करू. 7व्या अध्यायाचा आपण 12 पासून सुरू करूया. हा 12वा श्लोक. आणि अजूनही जे सद्गुणांपासून उत्पन्न होणारे भाव आहेत, रजोगुणाने तसेच तमोगुणाने उत्पन्न होणारे भाव आहेत, त्या सगळ्यांना माझ्याकडूनच होणारे आहेत असे जाण, परंतु वास्तवामध्ये त्यांच्यात मी व माझ्यात ते नाहीत. आता हे एवढ्यातच सिद्ध झालं तुम्हाला की रजगुण ब्रह्मा आहेत, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी.
तर या तिन्ही गुणांनी काय होतं रजगुण ब्रह्माच्या तबावाने, याच्या प्रभावाने, रजगुणाच्या प्रभावाने आपण संतान उत्पत्ती करतो. इथल्या थाट बाटाची आमच्यात एक जबरदस्त प्रेरणा बनते, ही रजोगुणाच्या प्रभावानेच बनते. आणि मग स्थिती सत्वगुण प्रभावाने एकमेकांमध्ये ममता मोहाने फसतो, जबरदस्त अडकून जातो. आणि तमोगुणाचं तुम्हाला माहीतच आहे, क्रोधित होणं भगवान शंकराचे यांच्या तमोगुणाने आहे. तर काय सांगितलंय, या तिन्ही गुणांनी जे काही होत आहे, स्थिती, सृष्टी, स्थिती आणि संहार, यांचे निमित्त मूळ कारण तर मी आहे. परंतु मी यांच्यात नाही, ते माझ्यात नाहीत. कारण हा यांच्यापासून वेगळा राहतो, आपल्या मुलांपासून पण गुप्त राहतो. हे काळाचे पुत्र आहेत, रजगुण ब्रह्म, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी. तर हा काय सांगत आहे पुढे बघा. 7व्या अध्यायाचा 13वा श्लोक वाचू, 12वा आपण वाचला. गुणांच्या कार्यरूपाने सात्विक, राजस, तामस या 3 प्रकारच्या भावांनी संपूर्ण संसार आणि प्राणी समुदाय मोहित होत आहे. या तिन्ही गुणांच्या पलीकडे मज अविनाशाला नाही जाणत. आता याला कसं म्हणत आहे की या तिन्ही गुणांचे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी मध्येच अडकली आहे यांची बुद्धी. यांच्याही वर ब्रह्म मला पण नाही ओळखत, यांच्यापेक्षा अधिक लाभ मी देऊ शकतो. पुढे बघा 14व्यात काय केले. अध्याय नंबर 7च्या श्लोक नंबर आपण 14ला वाचत आहोत. कारण हे अलौकिक अति अद्भुत त्रिगुणमयी माझी माया, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्याकडून पसरलेले जाळे खूप बिकट आहे, म्हणजे खूप खतरनाक आहे. परंतु जो पुरुष केवळ मलाच निरंतर भजतो तो या मायेचे उल्लंघन करून जातो, अर्थात याच्या वर उठतात जे ब्रह्मसाधना करतात. आता 15व्यात सांगितलंय, या मायेच्या द्वारा ज्यांचे ज्ञान हरवून गेले आहे, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी पर्यंतच मर्यादित आहेत, तमगुण शिवजी पर्यंतच मर्यादित आहे. यांनाच इष्ट मानून पूजतात, यांच्या पुढे कोणाचे ऐकण्यास तयार नाहीत आणि इतर कोणाचे म्हणणे नाही ऐकत. हे बघा, ते असुर स्वभावाला, राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख मूढ लोक मला नाही भजत. आणि आपल्याबद्दल सांगतो, माझी भक्ती पण या 4 प्रकाराने करतात. चतुर्विद्या भजन्ते माम जना सुकृते ना अर्जुन, आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतो. गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केलं, मला सोडून अन्य देवतांची, रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमगुण शिवजी यांची जे पूजा करतात आणि कोणाची त्यांची तिथपर्यंत त्यांची बुद्धी हरली आहे, त्यांच्यापुढे काही ऐकतच नाहीत. जसे हे आचार्य शंकराचार्य, हे जितके पण पवित्र हिंदू धर्माचे गुरु, धर्मगुरू आहेत, हे ब्रह्मा विष्णू महेश, हे विष्णूजी, शंकरजी आणि श्रीकृष्णावर आपल्या बुद्धीला मर्यादित केलं. आपण त्यापुढे कोणाचं ऐकायला तयार नाहीत, कापून मरू एकमेकांबरोबर. पण सांगतात, राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यांमध्ये नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख हे माझी भक्ती पण नाही करत. आता यांना या 4 संज्ञा दिल्या आहेत श्लोकात. राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यात नीच, दूषित कर्म करणारे मूर्ख. आता थोडेसे प्रमाण देतो. जसे हिरण्यकश्यपूने रजगुण ब्रह्माची पूजा केली होती, आपल्या पुत्राचा शत्रू झाला, हळदीची गाठ मिळवून वाणी झाला आणि सगळ्यांना सांगितलं माझी भक्ती करा. आपल्या मुलाचा शत्रू झाला, जुलूम केले, मग परमात्म्याने येऊन त्याची छाती फोडली. कुत्र्याच्या मरणाने मेला, राक्षस म्हणवला गेला, रजगुण ब्रह्माचा उपासक. मग तमगुण शिवजीचा उपासक होता रावण. कसे जुलूम, कसे दूषित कर्म केले, आपल्याच मातेला उचलून आणले, पत्नी बनवण्याचा प्रयत्न करू लागला, सीतेला उचलून आणलं. म्हणजे शिवाचा पुजारी, आपले मोठे भाऊ, त्याचे मोठे भाऊ विष्णूच्या पत्नीला उचलून आणलं. सांगा, अक्कल आहे? तर यापेक्षा दूषित कर्म अजून काय करणार? दूषित कर्म करणारे मूर्ख, राक्षस स्वभावाला धारण केलेल्या मनुष्यात नीच. तर 4ही उपमा यांच्यावर फिट्ट बसतात. रावणाला कुत्र्यासारखं मरण आलं, राक्षस म्हणवला गेला. एक भस्मागिरी नावाचा तपस्वी होता,
भगवान तमोगुण शंकराचा उपासक त्याच्या दरवाजासमोर दारासमोर वर पाय करून खाली डोके शीर्षासनमध्ये तपस्या चालू केली, हठयोग. एक दिवस पार्वतीने म्हटले की भगवान, तुमचा उपासक काय मागतो ते द्या, तुम्ही तर समर्थ आहात. तर शिवजींनी विचारलं, बोल बाबा काय मागतोस? भस्मागिरी. भस्मागिरी म्हणाला, भगवान वचनबद्ध व्हा तर सांगतो. शंकर भगवानांनी म्हटलं, ठीक आहे बाबा, तथास्तु. आता झालो वचनबद्ध, बोल. एकदम उभा राहिला, सरळ वर डोकं करून म्हणू लागला, भगवान हे भस्मकडे द्या जे तुम्ही हातात घालून ठेवलंय. भगवान श्री शंकरांनी विचार केला, साधुसंत आहे, जंगलात राहतो, आपल्या रक्षणासाठी मागत असेल, काढून दिले. वचनबद्ध तर झालेच होते. आता जसं त्या राक्षसाच्या हातात ते कडं आलं, त्याचवेळी सांगितलं, सावध व्हा शिवजी, शिवजी तुला मारीन मी, यासाठी मी साधना करत होतो आणि पार्वतीला पत्नी बनवीन. हा 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 हा, एकदम बदलली लक्षणं, हावभाव. आता बघितलं भगवान शिवने, ही तर गोष्ट बिघडून गेली राक्षसाची, याचा तर चेहराच बदलला एकदम. तर भगवान शंकर पळून गेले तिथून, आपला जीव वाचवून. आता पुण्यात्म्यांनो बघा, पुढे पुढे भगवान आणि मागे पुजारी रेडावळूसारखे त्यांच्या मागे पळतायत. आणि हे आजपर्यंत आम्हाला मूर्ख बनवत आहेत हे संत. असं म्हणतात की ते मृत्युंजय, कालंजय, सर्वशक्तिमान, महेश्वर, सर्वशक्तिमान. आता सांगा, मृत्युंजय होता, घाबरून पळतोय. कबीर साहेब होते मृत्युंजय, त्यांच्यावर असे असे जुलूम केलेत, तोफ लावली होती परमात्म्याला मारण्यासाठी, समुद्रात टाकलं होतं, गंगेत. नौकेत बसून घेऊन गेला तो हातकडी, हातात हातकडी, पायात बेड्या बांधून, आणि गंगेत सोडून दिलं. बेडी आपोआप तुटली, बेडी निघून गेली हात व गळ्यातून. पाण्यावर बसले भगवान, तोफेचे गोळे सोडले त्या दुष्टांनी. 4 पहर 12 तासांपर्यंत तोफेचे गोळे मारत राहिले, पण एकही जवळ नाही गेला. ते होते मृत्युंजय. आता तिथून पुढे पुढे भगवान शिवजी पळत आहेत, मागे मागे भस्मागिरी पूर्ण वेगाने. आता परमात्मा येऊन जीव वाचवतो त्याचा. स्वतः परमेश्वर आले, पार्वती रूप घेतले, त्या दोघांच्या मध्ये एका झाडाखाली उभे राहिले. आता भस्मागिरी तर पळत होता, त्याला पार्वती रूपातील भगवानानेच म्हटले, थांब थांब. तो थांबला त्याने तर, आणि हे पण सांगितलं की का घाबरतोयस, तो तर थांबणार नाही, माहीत नाही कुठे जाईल, जाऊ दे त्याला, ये बस आता. भस्मागिरीची तर लाळ गळत होती, तिथंच थांबला तो. आता भस्मागिरीला पार्वती रूपातील भगवान म्हणाले, काही नाच वगैरे करून दाखव मला, ज्याने माझा आत्मा प्रसन्न होईल तुझ्यावर. तर म्हणू लागला, मी ऋषी तपस्वी व्यक्ती, मी कधी नाच केला नाही. तर पार्वती रूपातील परमात्म्याने म्हटलं की ये मी शिकवते, असं कर, पाय असे कर, हात असे कर, आणि हात असे अजून वरती कर. ज्यात कडं घातलं होतं ना ते भस्मकडा, तो हात जेव्हा डोक्यावर ठेवला भस्मगिरीच्या, झालं त्याचं भस्म. तो भस्मगिरी मेला. त्या कड्याला घेऊन विष्णुरूप धारण करून परमेश्वर आणि शिवजीच्या समोर खूप दूर येऊन उभे राहून प्रकट झाले. आणि शिवजी मागे बघत पळून गेले आणि म्हटले, पळ विष्णू पळ, राक्षसाने माझ्यासोबत असा धोका केला. तर परमात्म्याने म्हटले विष्णू रूपात की भोलेनाथ बघ, हे तुझं कडं घेऊन आलो मी. त्याला पटली नाही गोष्ट, कसे घेऊन आलात तुम्ही? म्हटले की मी त्याला मारले असे असे पार्वतीचे रूप घेऊन, आणि त्याला गंडक नाचून मारले. आता त्याला पटत नव्हती ही गोष्ट, तेव्हा बरोबर घेऊन आले त्यांना, त्याची राख दाखवली ना, बघ हा मरून पडलाय, हा जळून गेला. तेव्हा हृदयाचे ठोके ठीक झाले मृत्युंजयाचे, शंकर भगवानाचे. आता पुण्यात्म्यांनो, यापेक्षा अजून दुष्ट कोण असेल जो आपल्या आईवरच वाईट नजर ठेवतो आणि भगवान शंकराला अंतर्यामी म्हणतात? हे नाही समजू शकत राक्षस काय विचार घेऊन बसलाय. आणि दिलेकडे उचलून, अरे त्याला 2 जोडे मारा, पळवून लावायचं तिथून.
जर अंतर्यामी असता तर समजला असता अगोदरच, हा काय बकवास विचार करत बसलाय आणि आम्हाला याची पूजा करायला लावली, सगळं जीवन बर्बाद केलं आमचं. आणि परमात्मा 600 वर्षांपूर्वी सांगत असत, 3 देव की जो करते भक्ती उनकी कदे ना हुआ मुक्ती. होय. आता भस्मागिरीचा भस्मासूर झाला, राक्षस म्हटला गेला आणि कुत्र्यासारखा मृत्यू झाला. असे दूषित कर्म, असे जुलूम आपल्या आईवर नियत बिघडवली. म्हणजे देव इष्टदेव रूपामध्ये पूजत होता, त्याच्या पत्नीबद्दल दोष मनात ठेवत होता, नीच, त्याच्यापेक्षा वाईट, यापेक्षा दुष्ट कोण असेल. मग तिसरे येतात विष्णूचे उपासक वैष्णव. एका वेळेस कुंभमेळा झाला हरिद्वारच्या हरकी पेढीमध्ये, परभी उत्सवात त्यांचा संयोग झाला. तर इथे गिरी, पुरी, नागा, नाथ, संन्यासी, वैष्णव हे आपापल्या गटात एकत्र होतात. नागांचा वेगळा गट, संन्यासींचा वेगळा, वैष्णवांचा वेगळा, नाथांचा वेगळा, कानफाडे नाथांचा वेगळा. हे नागा तर आहेत भगवान तमगुण शिवचे उपासक, आणि वैष्णव साधू आहेत ते भगवान सद्गुण विष्णूचे उपासक. यांची एक वेळ निर्धारित असते, तास अर्ध्या तासांची जितकीही असेल. त्यामध्ये ज्याने आंघोळ केली त्याने केली असे मानतात, त्याचे कल्याण झाले. आता गेले होते कल्याण करवून घ्यायला, मग काय झाले त्यांचे तिथे. आता स्नान करायची जी वेळ आली, मुहूर्ताची वेळ होणार होती कुंभमेळ्याची, तर सगळे आपापल्या गटात चालू लागतात. नागा वेगळे, वैष्णव वेगळे, नाथ वेगळे, संन्यासी भिन्न, आपापल्या गटात चालू लागतात. तर सगळ्यात पहिल्यांदा नागा पोहोचले, बिलकुल नग्न राहतात आणि ते हरकी पेढीवर सगळीकडे उभे राहिले न्हाण्याची पोझिशन घेऊन. मागून वैष्णव साधू आले, सद्गुण विष्णूजीचे उपासक. त्या वैष्णवांना म्हटले की नागाव, पहिल्यांदा आम्ही स्नान करणार आणि आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, तुम्ही नंतर आंघोळ करा. आता नागा म्हणाले, नाही, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, त्यागी आणि बैरागी आहोत, आम्ही इच्छारहित असतो, आम्ही वस्त्रही धारण नाही करत, आम्ही बिलकुल निर्लेप आहोत. तर विष्णूचे उपासक वैष्णव साधू सांगू लागले, माथे फिरेंनो, तुम्ही तर शौचाचे हातही धुवत नाही, राख लावून फिरता आणि गाढवासारखे लोळता. आज तुम्ही प्रथम स्नान करणारे झालात, पहिल्यांदा आम्ही स्नान करणार, तुम्ही बाहेर या. आता हे वचन ऐकून आता ते तमोगुणाचे पुजारी भडकले आणि पकडल्या त्यांच्या डोक्यावरच्या जटा, पकडून ते त्यांची, हे त्यांची, मारामारी, बुक्काबुक्की, नखाने बोचकारले, तोंडाने चावणे, मग तलवार काढली, कट्यारी मारल्या एकमेकांना, सुरेच्या सुरे खुपसले. 25,000 हे त्रिगुण उपासक हे कापल्याने मेले तिथे हर की पेढीला. गंगेचे पाणी लाल बनवले, शव त्यांच्यामध्ये मृतदेह एक वाहू लागले वेगळे. तर या विषयात सूक्ष्म वेदामध्ये परमात्म्याने सांगितले, तीर तुपक तलवार कटारी जमदड जोर बदावे है, हर पैड़ी हर हेत न जाण्या वाजा तेग चलावे, काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साध कवावे है, जो जन इनके दर्शन को जावे उनको भी नरक पठावे. आता काय सांगतात की तीर, कटारी, तलवार खुपसले एकमेकात आणि हे तीर तुपक तलवार कटारी नके जमधड जोर बधावे है, म्हणजे किती जोशाने युद्ध केलं. आणि हर पैडी हर हेत नि जाण्या वाजा करत चलावे है. भगवान हर की पेढी म्हणतात. भगवानाचे प्रेम पण नाही आणि आपसात कापून मेले तिथे. काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साध कवावे है, यांच्यात इतकी दया नाही, राक्षसांपेक्षा वाईट आहेत. काटे शीस नहीं दल करुणा ये जग में साध कवावे है, और जो जन इनके दर्शन को जावे. यांनी अशा व्यक्तींकडे जे जातात त्यांना हाच पाठ शिकवतील, कापायचा आणि मारायचा, तर त्यांना पण नरकात पाठवतात. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा 600 वर्षांपूर्वी म्हणत होते
गुण तीनों की भक्ति में ये भूल पड़ो संसार, कहें कबीर निज नाम बिना कैसे उतरो पार। तीन देव की जो करते भक्ति, उनकी को देना होवे मुक्ती। आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा हे सांगत होते की त्यांनी हे नाही म्हटलं की हे आपले ब्रह्मा विष्णू महेश तुमचे शत्रू नाही सांगितले, हे आपले भाऊ बहीण आहेत आणि काळाच्या जाळ्यात फसलेले चांगले आत्मे आहेत. त्यांना बनवले इथले चौधरी. त्यांचा मृत्यू झाला की त्यांना गाढव बनवून सोडून देईल व नवीन तयार करेल आपल्यातून. हा तर आमचा दुरुपयोग करत आहे आणि दुर्भाग्य आहे त्या देवतांचे, ब्रह्म विष्णू महेश यांचे, जे आज स्वर्गात बसले आहेत. त्यांच्या हातून हा प्राईम टाईम निघून गेला जो आज तुम्हाला प्राप्त होत आहे. ही वेळ आहे ती. परमात्मा कबीरजी आदरणीय गरीबदास साहेबजींना सतलोकात घेऊन गेले होते. तिथे सर्व स्थितीशी परिचित करून, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्थितीशी परिचित करून परत सोडून दिले. त्यानंतर त्यांनी सांगितले होते, तीनों देवा कमल दल बसे, ये ब्रह्मा विष्णु महेश, प्रथम इनकी वंदना फिर सुन सतगुरु उपदेश. त्यांनी म्हटले होते की ब्रह्मा विष्णू हे तिन्ही देव कमल दलात राहतात, आपल्या कमळांमध्ये, या चक्रांमध्ये आत राहतात आणि प्रथम यांची वंदना, हे मंत्र जे करतात आम्ही त्यांची साधना करतो आणि मग ऐका सद्गुरूंचा उपदेश, सद्गुरूंच्या ज्ञानाला ऐका आणि त्याचा पूर्ण कंप्लीट कोर्स घ्या, तेव्हाच ही गोष्ट बनेल. आता ब्रह्मा विष्णू महेश आपले कोणी शत्रू नाही आहेत. कोणी म्हणतात की तुमचे गुरुजी तर ब्रह्मा विष्णू महेशांची भक्ती सोडवतात. ब्रह्मा विष्णू महेशला आपण सोडू शकतो का? आपण कोणी बालक आहोत? आता जसे ऊर्ध्वमूलम अधशाखम, वर मूळवाला, खाली तिन्ही गुणरूपी शाखावाला, उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. आता यात काय आहे? वरती मूळवाला पूर्ण परमात्मा, खाली तिन्ही गुणरूपी संसाररूपी वृक्षाच्या शाखा आहेत. तर काय कोणी शाखांना कापेल? बुद्धिमान व्यक्ती वृक्षाच्या फांदीला कोणी कापायला सांगेल की याला तर फेकून द्या कापून, मग त्या खोडाचं काय करणार बाकीच्या? परमात्मा म्हणायचे की जसे कोणते आपल्याला भक्तिरूपी रोप लावायचं आहे आणि आपण रोप वाटिकेमधून कोणतं रोप आणलं, कसं लावू त्याला? खड्डा खोदू आणि त्या खड्ड्यात त्याला मुळाकडून मातीत दाबून आणि रोपाच्या मुळाचे सिंचन करू. तर जड म्हणजे मुळाची पूजा करू आपण, तर ते रोप वृक्ष होईल, त्याच्या फांद्या मोठ्या मोठ्या होतील, तिन्ही गुणरूपी शाखा. तर त्या फांद्यांना फळ लागेल आणि फळासाठी आपण सर्व प्रक्रिया आपली करत आहोत, फलप्राप्तीसाठी आपण करत आहोत. तर तोडायचे नाही, आपल्याला असे करायचे आहे. आपली वे ऑफ वर्शिप आध्यात्मिक शास्त्रांप्रमाणे करायची आहे, शास्त्रांप्रमाणे करायची आहे. बघा, हे समजा की आपण एक रोप लावले, तर ही आहे बुद्धिमत्ता. मुळांना कुंडीत म्हणजे मातीत घातले, दाबले आणि पूजा चालू केली, सिंचन. हे मूळ कबीर परमात्मा आहेत या संसाररूपी वृक्षाचे. आता हे आम्हाला मुळाला पूजायचे आहे. या ब्रह्मा विष्णू महेशची पूजा नाही करायची. आपण काय करतो? असे करत आहोत. हे बघा, काय बालकाप्रमाणे काम केले आम्ही. हसू नाही येणार? आपण ही अशी पूजा करतो, उलटे काम केले आपण. ब्रह्मा विष्णू महेश यांना आपण इष्टरूपात पूजत आहोत. कुंडीत आणले ब्रह्मा विष्णू महेश आणि ही पूजा करत आहोत. तर कोण काय म्हणेल? समजूतदार व्यक्ती म्हणेल, अरे सरळ केलं पाहिजे त्याला. आणि तो लढतो, बाजू हो दूर, खबरदार, तू काय केलंस? आता पहा, मूळ सोडून दिलं आपण. आता मूळ वर राहिलं तर रोप, भक्तिरूपी रोप सुकून गेलं. हे युजलेस आहे. ही शास्त्रविधीचा त्याग करून
शास्त्रविरुद्ध साधना आहे ही, उलटे लावलेले भक्तिरूपी रोपटे. आणि आम्हाला असे करायला सांगितले तर याने याच्यात त्यांची पूजा करू भगवान कबीर साहेबांची, मग आपली शास्त्रानुकूल कर्म बनतील. शास्त्रानुकूल संस्कार झाल्याने ही फळे ब्रह्मा विष्णू महेश यांनी द्यायची आहेत आपल्याला, कारण इथले हे प्रधान आहेत. आता यांना फळे लागतील. आता याचे प्रमाण देतो. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा सांगत असत तुम्ही साधना ठीक करा आणि मग तुम्हाला लाभ होईल पूर्ण. आता तुम्ही साधना करत आहात त्यांची, जे तुम्हाला काही देऊच नाही शकत. आता जसे तुम्ही कोणत्या फॅक्टरी मालकाची नोकरी करत आहात, तर नोकरी त्याची करत आहात, तुमची हजेरी लागून पगार बनून कॅशियरकडे येतो, अकाउंटंटकडे येतो. आता पगार तर देणार अकाउंटंट आणि तो कॅशियर, पण तो देणार तुमचा वर्क डन, आणि ते पण त्या मालकाची मजुरी कराल. तर जर त्यात तुम्ही लागलात अकाउंटंट व कॅशियरचे बूट साफ करायला, भांडी घासायला, तिथली नोकरी सोडली तुम्ही, ते तुम्हाला काय देणार? तुम्हाला ते म्हणतील पळ इथून, चहा पण नाही देणार वेळेवर. तर या प्रकारे आपल्याला पूजा तर करायची आहे, मजुरी तर करायची आहे, या इष्टरूपात पूजा करायची आहे परमपित्याची कबीर साहेबांची, आणि त्याने बनतील आपले शास्त्रानुकूल जेवढे काही शुभ संस्कार आणि देतील हेच इथेच, जोपर्यंत तुम्ही इथे राहाल. तर इथले हे प्रधान आहेत, यांनी आपल्याला वर्क डन देणं आहे. जसे कर्म कराल तसे फळ देईल भगवान, हे शेवटचे विधान होते. तर हे भगवान तर वर्क डन देऊ शकतात, यात भर नाही घालू शकत. आणि फॅक्टरी मालकाला वाटलं तर काही देणार भेट म्हणून, म्हणजे परमात्मा आपले मालक आहेत, मालक तर काही पण देऊ शकतो. आता थोडे अजून दाखवतो, तर मुद्दा याला जोडलेला आहे. गीतेच्या अध्याय नंबर 3च्या, ही श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या तुम्हाला दाखवतो श्लोक 10 पासून 15. हे बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3च्या आणि श्लोक नंबर 10. प्रजापती ब्रह्माने कल्पाच्या सुरुवातीला यज्ञासहित प्रजेला रचून सांगितले होते की तुम्ही लोक या यज्ञाद्वारे, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान, शास्त्रानुकूल वृद्धीला प्राप्त व्हाल. हा यज्ञ तुम्हा लोकांना इच्छित भोग प्रदान करणारा होऊ दे. 11व्यात सांगितले यज्ञाद्वारे देवतांना उन्नत करा आणि ते देवता तुम्हाला उन्नत करतील. अशा प्रकारे निस्वार्थ भावाने एकमेकांना उन्नत करत तुम्ही लोक कल्याणाला प्राप्त व्हाल. 12व्यात परत सांगितलंय यज्ञाद्वारे वाढवलेले देवता. सांगा, देवतांना काय पकडून वाढवणार का ओढून वाढवणार त्यांना? आता हा विधी सांगून ठेवला आहे की शास्त्रानुकूल साधना केल्याने, मुळाची पूजा करण्याने ह्या तिन्ही देवतारूपी शाखा वाढतील, मोठ्या होतील, मग त्या फळ देतील. बघा, यज्ञाद्वारे, शास्त्रानुकूल साधनेद्वारे वाढवलेले म्हणजे वाढलेले देवता, या तिन्ही शाखा तुम्हा लोकांना न मागताही इच्छित भोग निश्चित देत राहतील. त्या देवतांना दिलेल्या भोगांना जो पुरुष त्यांना न देता स्वतः भोगतो तो चोर आहे. आता काय सिद्ध झालं की जसे आपण मुळाची पूजा करू, मुळाची म्हणजे मुळाची पूजा केल्याने फांदी मोठी होईल. हे देवता वाढले, हे मोठे होऊन फळांनी बहरतील. या फांद्या न मागता देतील आपोआप, कारण मुळाची पूजा करत आहोत आपण, तर आपोआप यांच्या अखत्यारीतली गोष्ट नाही, यांना द्यायलाच लागेल फळ आम्हाला. पुढे पहा. आणि जे परत म्हणतात धर्मदान नाही करत, ते तर चोर आहेत. तो परत स्वतः भोगतो, ना कोणाला देतो, म्हणजे काहीही दान न करता, तर तो चोर आहे. 13व्यात सांगितलंय यज्ञातील उरलेल्या अन्नाला खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापातून मुक्त होतात. आणि जे पापी लोक आपल्या शरीर पोषणासाठी हे अन्न बनवतात, ते तर पापच खातात. आता हे सांगायचा भावार्थ हा आहे. आता पुण्यात्म्यांनो, इथे या सतलोक आश्रम बरवाला, जिल्हा हिसार, हरियाणात, पूर्ण विश्वात एकच स्थान आहे जिथे शास्त्रानुकूल साधना होते.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव संध्या बालासाहेब केंद्रे. आपण कुठून आलात? मी अंबाजोगाई, जिल्हा बीड, महाराष्ट्र इथून आली आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी सध्या BSc ॲग्रिकल्चर सेकंड इयरला आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी 23 जुलै 2020 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येण्याच्या अगोदर कोणती भक्ती करत होतात ह्याच्यापेक्षा कोणती भक्ती करत नव्हतो हे विचारलेलं अधिक चांगलं. कारण आमच्या घरामध्ये जेवढे पण सगळे सदस्य घरामधले आहेत ते सगळे काही ना काही भक्ती करत होते. आणि माझे पप्पा लहानपणापासून रामायण यांचे पारायण करत होते, पोथी वाचन. तसेच माझी आई दत्तात्रेयाची बैठक आमच्या घराच्या साईडला चालत होती, तर त्या बैठकीला जात होती. माझी वहिनी येशू ख्रिस्ताची भक्ती करत होती, बायबल वगैरे वाचन ह्याचे करत होती भक्ती. आणि मी वैयक्तिक कृष्णाची भगत होते. तसेच माझ्या आजोबांपासून घरामध्ये पुरापाल चालत आलेली बालाजी हे इष्टदेव आमच्या घरामध्ये होते, त्याच्यामुळे ते पण आम्ही वर्षातून 2 वेळेस वारीला जाणं ही पण भक्ती करत होतो. म्हणजे एकंदरीत आमच्या घरामध्ये पूर्ण सगळ्या देवीदेवतांची भक्ती करणे, सणवार साजरे करणे आणि सगळ्या देवीदेवतांची आम्ही भक्ती करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपला पूर्ण परिवार हा भक्ती साधनेत लीन होतात, तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांकडे आकर्षित होण्याचं काय कारण घडलं? आम्ही म्हणजे लहानपणापासून माझे पप्पा एवढे सारी भक्ती करत होते, पण आमच्या घरामध्ये संकट एवढे येत होते की माझे पप्पा म्हणजे मला म्हणायचे की तू एवढी भक्ती म्हणजे करू नको. मला लहानपणापासून भक्तीची माझ्या पप्पांसारखीच आवड होती, पण माझे पप्पा असं म्हणायचे की भक्तीमध्ये जितकं आपण जास्त भक्ती करू तितकं जास्त संकट येतात, त्याच्यामुळे तू जास्त भक्ती करू नको. कारण त्यांचं असं म्हणणं म्हणजे साहजिकच होतं, कारण त्यांनी म्हणजे जी पण भक्ती करत होते ना त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये खूप संकट यायचे. माझ्या पप्पांची माझी पहिली आई आहे ती गेली. माझ्या आजोबांपासून जी चालत आलेली बालाजीची भक्ती करत होतो आम्ही ते करता करता. तसेच माझ्या पप्पांच्या मागे म्हणजे 7.5 कधीच संपत नव्हती. ते कोणी पण असं भेटल्यानंतर म्हणजे एकच त्यांचा प्रश्न असायचा की आमची 7.5 कधी संपणार आहे. आमच्या घरामध्ये म्हणजे माणसात माणूस नव्हते, सगळे एकीकडे ओढायलेलं एकीकडे म्हणजे विचारांची अशी म्हणजे एकरूपता तर नव्हतीच. आणि आमच्या घरामध्ये म्हणजे खूप संकट यायचे. आणि मला पण म्हणजे लहानपणापासून प्रश्न पडायचा की देव तर असं म्हणतात की भक्तीमध्ये म्हणजे परम सुख आहे, मग ते आमच्या घरामध्ये का जाणवत नाही? शांती वगैरे काहीच नव्हती आमच्या घरामध्ये. त्याच्यामुळं म्हणजे आम्ही कुठेतरी आणखीन वाटत होतं की नाही आपण जे भक्ती करतो ती कुठेतरी चुकते. म्हणून म्हणजे नेहमी कंटिन्यू कोणत्या ना कोणत्या अशा भक्तीमध्ये आम्ही शोधत होतो. म्हणजे कोणत्या धर्माची भक्ती मी नाही सोडली. मग नंतर मी जेव्हा माझी आई 2019ला महाशिवरात्रीची यात्रा आमच्या अंबाजोगाईपासून 15 किलोमीटर अंतरावर परळी वैजनाथ म्हणून एक ज्योतिर्लिंग आहे, तर तिथं महाशिवरात्रीची एक यात्रा म्हणजे असायची भरते दरवेळेस. तर तिथं माझी आई एकदा गेली होती. तर त्यावेळेस दर्शन करून जेव्हा बाहेर आली तर तेव्हा तिथं पुस्तक सेवा सुरू होती. संत रामपालजी महाराजांचे भगत पुस्तक विकत होते. तर त्या सेवेमध्ये आई गेली आणि बघितलं तर ज्ञानगंगा हे पुस्तक तिला दिसलं. तर तिनं विचार केला की म्हणजे ज्ञानगंगा ह्याच्या म्हणजे नावावरूनच असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी विशेष गंगेसारखं पवित्र ज्ञान आहे, तर आपण चला घेऊयात वाचन. आमच्या घरामध्ये पण सगळ्यांना आवड आहे म्हणून आईने ह्या विचार करून आणलं होतं ते पुस्तक. तर ते पुस्तक आमच्या घरामध्ये 2 वर्ष म्हणजे पडून राहिलं, कोणी वाचलं नाही. मग ते मी तेव्हा तर काही नाही वाचलं, पण नंतर जेव्हा लॉकडाऊन पडलं कोविड-19च्या वेळेस, तर नंतर म्हणजे मला टाईम भेटला वाचायला ते. आणि पुढं मी वाचन सुरू केलं. तर जेव्हा भूमिका मी वाचायला स्टार्ट केली तर भूमिकेचं एक मी जसं ओळ वाचत जायले होते तर लहानपणापासून माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न होते की म्हणजे आपण कुठून आलो, कुठं जायचं आहे, आपला उद्देश काय आणि पूर्ण परमात्मा कोण आहे, हे जे मूळ प्रश्नाची उत्तरं होते मला लहानपणापासून सापडत नव्हते. मी माझ्या पप्पांना पण विचारायचे की सगळ्यात म्हणजे मेन परमात्मा कोण आहे, सगळ्यांचं मूळ कोण आहे, ह्या सृष्टीचे उत्पन्न म्हणजे ही उत्पत्ती ज्यांनी केली ते परमात्मा कोण आहेत. तर माझे पप्पा सांगायचे कधी ब्रह्मा मोठा, कधी विष्णू मोठा, कधी महेश मोठा.
कधी म्हणायचे ते हनुमानाची भक्ती कर, कधी म्हणायचे शिवजीची भक्ती कर. म्हणजे असं एक कन्फर्म असं फिक्स आन्सर मला कधीच नव्हतं भेटलं. मी कोणताही महाराज असो असं कोणताही म्हणजे सोडला नव्हता. ते भेटला की मी त्यांना एकच प्रश्न करायचे की देव आहे का नाही आणि पूर्ण परमात्मा कोण आहे. तर ते माझे पप्पा म्हणायचे तू काही कोणालाही विचारते. पण मी माझ्या म्हणजे मनाची शांतीच अशी थांबत नव्हती. मला नेहमी वाटायचं की माझ्या प्रश्नांची उत्तर कोणीतरी म्हणजे जे देईल ना त्याला मी गुरु मानल म्हणून. तर माझी ही म्हणजे शोध चालू होता. तेवढ्यामध्ये मग ह्या संत रामपालजी महाराजांचं जेव्हा मी ज्ञानगंगा पुस्तक वाचलं, त्या भूमिकेच्या एक एक ओळ जशी मी वाचत जायले होते तर मला सगळ्या ह्या प्रश्न हे जे मूळ प्रश्न आहेत त्यांची मला उत्तरं सापडत गेली. तर मला त्याच वेळेस कळलं होतं की हे जे ज्ञानगंगा पुस्तक जे लिहिणारे लेखक आहेत ते कोणी साधारण व्यक्ती असू शकत नाहीत, ज्यांनी माझ्या म्हणजे सगळे मनातल्या प्रश्नांची उत्तरं ओळखून इथं लिहिलेले आहेत. तर मी त्यांना गुरु मानायला तयार होते. मग नंतर सृष्टीरचना ही एक मला चॅप्टर त्या पुस्तकात वाचायला भेटला. ते चॅप्टर मी जेव्हा वाचला तेव्हा मला एवढं काही लक्षात आलं नाही, पण वाटत होतं की म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं ज्ञान आहे जे आपल्याला आजपर्यंत माहीत नव्हतं. मग त्या पुस्तकात मी शेवटी इंटरव्ह्यू पण होते तर ते वाचले. इंटरव्ह्यूमध्ये मी पाहिलं की ब्रेन ट्यूमर ठीक झाला आणि कॅन्सरसारखे रोग बरे झाले. तर मला त्यावेळेस वाटलं की म्हणजे भक्तीमध्ये एवढे सारे लाभ म्हणजे होणं शक्य नाही असं मला वाटत होतं. हां ठीक आहे, भक्ती एक मानसिक शांतीसाठी करतात म्हणून एवढं माहीत होतं, पण एवढे सारे लाभ पण मिळतात हे मला त्यावेळेस गोष्ट कळाली. ते जेव्हा पुस्तक मी वाचले तेव्हा मी ज्ञानगंगा पुस्तकामध्ये एक असा इंटरव्ह्यू ऐकला होता की खाटूश्यामची भक्ती एक भगत करत होता आणि त्याने नंतर संत रामपालजी महाराजांची भक्ती करून नंतर एकदा खाटूश्यामला गेला होता. तर स्वतः खाटूश्यामजींनी त्याला सांगितलं होतं की तू जे मेन गुरु आहेत, सगळे सृष्टीचे रचनहार खुद कबीर साहेबजी संत रामपालजी महाराजांच्या रूपात आलेले आहेत आणि तू त्यांना सोडून आमच्याकडे काय करतोयस. तर मला त्यावेळेस म्हणजे आश्चर्य वाटलं की ह्या भक्तीमध्ये खरंच काहीतरी विशेष आहे आणि पूर्ण परमात्माची ही भक्ती आहे शास्त्रानुकूल, तर ते आपण करायला पाहिजे. म्हणून 23 जुलै 2020 रोजी मी संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकार केली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते ज्ञान तुम्ही सर्वप्रथम ज्ञानगंगा हे पुस्तकातून अर्जित केलं आणि ते आपल्या मनाला भालं. त्याचप्रमाणे जे काही साधकांचे अनुभव होते ते सुद्धा तुम्हाला आवडलेत आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते त्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले म्हणून तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल किंवा काय काय अनुभव आलेत? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला खूप सारे म्हणजे एवढे लाभ झालेत की आमच्या घरामध्ये प्रत्येकाला काही ना काही लाभ झालेले आहेत आणि होत राहतात. असे सांगायला गेले तर दिवस आणि रात्र कमी पडतील एवढे सारे लाभ आहेत छोटे मोठे, आणि त्यापैकी जे मुख्य आहेत तेवढे मी तुम्हाला सांगेल. सगळ्यात प्रथम लाभ मी माझा स्वतःचाच सांगते. माझी लहानपणापासून जी परमात्माच्या शोधामध्ये जी माझी ओढ होती ती पूर्ण झाली. एकंदरीत जन्ममरणाचा मृत्यूचा रोग म्हणजे त्याच्यावरचा इलाज मला सापडला 100% की हीच एक शास्त्रानुकूल भक्ती आहे पृथ्वीवर ज्याच्यामुळे आपल्या जन्ममरणाचा रोग कटेल. नंबर 2 म्हणजे माझ्या लाईफमध्ये असं झालं होतं की म्हणजे चारी बाजूंनी संकटांचं म्हणजे आक्रमण झाल्यासारखं माझ्यावर. तर मला म्हणजे सगळे असे प्रॉब्लेम चौकून घेरले होते. तर मी एक डिप्रेशनमध्ये पण जात होते, दिवसेंदिवस वाचत होते, अभ्यास करत होते, पण माझ्या काही डोक्यामध्ये जात नव्हतं. त्याच्यामुळं मी चिडचिडपणा किंवा राग करणं ह्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये वाढल्या होत्या. आणि जे इन्सोमनिया आपण ज्याला म्हणतो निद्रानाश, तर ते पण मला झालं होतं. मी झोपत म्हणजे 2 वर्ष मी कंटिन्यू म्हणजे झोपलेच नाही मी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित
प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.